नमस्कार मंडळी. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याची जी पौर्णिमा येते, या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. प्रत्येक सौभाग्यवती स्त्री असते ती आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो आणि आपला प्रेमाचा धागा आहे तो तसाच अतूट राहो यासाठी वडाची पूजा करत असते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मागत असते. परंतु ही वडाची पूजा आहे, ती वडाची पूजा का केली जाते, केव्हापासून वडाची पूजा ही सुरू केली, पहिल्यांदा वडाची पूजा कोणी केली आणि यामागे नेमका इतिहास काय आहे, याची पौराणिक कथा काय आहे, ही जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात. कारण आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत मोलाची माहिती, ती म्हणजे वटपौर्णिमेची कथा नेमकी काय आहे. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात माहिती मोलाची. तर वटपौर्णिमेची कथा ही पौराणिक कथा आहे. वटपौर्णिमेची कथा ही सावित्री आणि सत्यवानाची एक कथा आहे. बघा, भद्र राज्याचा राजा होता अश्वपती. अश्वपतीला बायको होती राणी. या राणीला आणि अश्वपतीला मूलबाळ जास्त दिवस नव्हतं, त्यामुळे त्यांनी सावित्री नावाच्या देवीची तपश्चर्या केली, मनापासून पूजा केली आणि त्यानंतर त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं. त्या कन्यारत्नाचं नाव त्यांनी सावित्रीची पूजा केल्यामुळे सावित्री असं ठेवलं. सावित्री मोठमोठी व्हायला लागली, वयात आली आणि तिने सावित्री खूप हुशार आणि चातुर्यवान मुलगी होती, त्यामुळे तिनं आपला पती धुण्यास देशाटन सुरू केले. चालता चालता ती एका जंगलात गेली असताना तिथे साल्व देशाचे राजा धुमसेन यांचा मुलगा सत्यवान तिला भेटला. आता सत्यवान गुणवान आणि धार्मिक मुलगा होता, परंतु तो आपल्या आई वडिलांचं राज्य गेल्यामुळे जंगलात आई वडिलांसोबत राहत होता. तिला तो मुलगा जो सत्यवान आहे तो पूर्णपणे गुणवान आणि पूर्ण गुणसंपन्न वाटल्यामुळे तिने त्याच्याबरोबर विवाह करण्याचे ठरवले. हे जेव्हा महर्षी मुनी यांना कळलं तेव्हा त्यांनी राजा अश्वपती म्हणजे सावित्रीचे जे वडील आहेत, सावित्रीच्या वडिलांना सांगितलं जी सावित्रीने मुलगा बघितला आहे, ज्याच्याशी विवाह करण्याचं ठरवलं आहे, तो मुलगा अल्प आयुष्य आहे, म्हणजे त्याचं आयुष्य फक्त पुढच्या 1 वर्षासाठीच आहे, त्यानंतर तो मृत्यू पावणार आहे, त्याला मरण येणार आहे असं सांगितलं. परंतु सावित्रीचा निर्णय ठाम झाला आणि तिने सत्यवानाशी विवाह केला. जेव्हा नारद यांनी सांगितल्याप्रमाणे 1 वर्षानंतर बरोबर लाकूड तोडत असताना जंगलामध्ये सत्यवानाला अचानक अशक्तपणा आला. तो अशक्त झाला आणि खाली कोलमडला आणि सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून त्याने प्राण सोडून दिला. जेव्हा त्याला यमराज न्यायला आले तेव्हा सावित्रीने यमराजाचा पाठलाग केला आणि तिच्या तर्कशुद्ध बुद्धीने यमराजाशी संवाद साधायला सुरुवात केली. तिने एक वर मागितला, तो म्हणजे तिने सांगितलं की सत्यवानाचे प्राण परत द्या. परंतु यमराजाने सांगितलं की मी सत्यवानाचे प्राण परत देणे ही फक्त वर सोडून तू कोणत्याही 3 गोष्टी मागू शकतेस, तू त्यासाठी मी तथास्तु म्हणत आहे असं सांगितल्याबरोबर तिने 3 गोष्टी मागायला सुरुवात केली आणि तिच्या तर्कशुद्ध बुद्धीने तिनं 3 गोष्टी मागितल्या. त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तिनं पहिलं मागितलं, माझ्या सासू सासऱ्यांचं राज्य आहे ते राज्य परत द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट मागितली ती म्हणजे माझ्या माहेरचा जो वंश आहे ते वंश वाढू द्या, वंश वृद्धी होऊ द्या. आणि तिसरी गोष्ट मागितलेली आहे ती म्हणजे मला सत्यवानापासून 100 मुले हवी आहेत. अशी तर्कशुद्ध बुद्धीने तिनं 3 मागण्या मागितल्या. तर सगळ्यात तिसरी मागणी होती, मला तर्कशुद्ध बुद्धीने मागितलेली मागणी होती ती म्हणजे सत्यवानापासून मला 100 मुले हवीत. आता जर सत्यवानापासून मुले हवी तर वानाचे प्राण परत यायलाच हवे, ही इतकी चातुर्य आणि तर्कशुद्ध बुद्धी सावित्रीने तिथे लावली होती. या तर्कशुद्ध बुद्धीवरती प्रसन्न होऊन यमराजाने तथास्तु म्हणले आणि सत्यवानाचे प्राण परत आले. आणि ज्या वटवृक्षाखाली त्याचे प्राण गेले होते त्या वटवृक्षाचं नाव होतं वडाचं झाड. म्हणून ही पौर्णिमा वटपौर्णिमा अशी म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर सावित्रीने आनंदाने सावित्री आणि जो सत्यवान आहे तो आपल्या राज्यात गेले, त्यांच्या सासू सासरेचे राज्य सुद्धा परत आले आणि आनंदाने संसार सुरू करू लागले. त्यांनी सुरू केला. त्यानंतर सावित्री जन्मभर त्या वटवृक्षाची पूजा करत होती आणि तेव्हापासूनच प्रत्येक सौभाग्यवती महिला की आपल्या
पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी ही वडाची पूजा ही जून महिन्याच्या म्हणजेच ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला करते. कारण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेलाच जो सत्यवान होता त्या सत्यवानाचा प्राण गेला होता आणि त्यामुळेच ती पूजा ही त्या दिवशी ही केली जाते. तर अशी आहे ही पौराणिक कथा वडाची पूजा करण्यामागे. या वर्षीची वडाची पूजा वटपौर्णिमा येणार आहे ती म्हणजे 29 जून 2026 ला. तर ही माहिती तुमच्या प्रत्येक सौभाग्यवती महिलेपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समेत. तोपर्यंत धन्यवाद.